वीर सर्वतान अशा प्रकारचं हनुमंताचं उड्डाण पर्वताच्या माथ्यावर आलेलं आहे. माथ्यावर आले असताना राक्षस होता, काळनेमी होता, आणि ज्यावेळेस हनुमंताचं उड्डाण आलं त्यावेळेस अतिशय दुःख झालं. कुणाला? त्या काळनेमीला. तो विसरला, आरबळला, घाबरला. डोळा पडली झापडी, हात वळाली वेकडी, पडली मानाची मुरकुडी, नाव भवंडी. त्याला चक्कर झाला. हनुमंताचा लाल जरत असा आगीचा गोळा असतो तसा दाद लावल्याबरोबर हनुमंताचा बघितल्याबरोबर तो घाबरला, चक्कर आली, हातपाय वाकडे झाले, डोळे झाकले, अंधारे आला त्याला. मग सावध होनी पाही, विचारोनी आपुल्याची देही, मनोनी मज झाले काही, आठव नाही कार्य. मी राक्षस सावध झाला, मनात विचार केला, आपण आलोत कशाला, काय आठव नाही, ध्यावर बी नाही. पण त्या कसा तरी तो सावध झाला म्हणून सांगू लागले. सकळ जन्माचे निज सार, मज जोडले साचार, मी आणि मी दुःखित पामर, सोयीत विचार. सगळ्या जन्माचं सार आज मला घडणार आहे. अवगतच मी दुःखी झाले, दुःखी व्हायचं कारण बी नाही ना. आणि त्या ठिकाणी आज सगळं निज सार साध्य होणार आहे असा काळने मी म्हणू लागला. म्या सोवी की क्रिया कार्य साधावे यथा, की मुक्त होवे कपी हस्ते, ते विचारोनी निज कार्या ते मूर्छित चित्ते. अवगतच मूर्छित पडलो ना, विसरलो म्हणले. या ठिकाणी हनुमंताच्या हातानं कायमच मुक्त. राम भक्ताच्या हातानं जर मेलं तर पुन्हा जन्म, पुन्हा मरण, हे रान गाडगं बंद होतं, अक्षय सुख मिळतं. असं काळने मला कळालं. तुम्हा आम्हाला कवा कळायचं? आपलं जन्म गेलं. एक 10 दिवसाचा जर प्रवास करायचा तर 1 महिनाभर तयारी करतं. तुमचं आमचं आतापर्यंत आयुष्य गेलं, पूर्ण जन्म चालला, जीव जाणार आहे. पण आपण काय केलं? भगवंताचं नामस्मरण घ्या. अखिल ब्रह्मांड प्रभू रामचंद्र भगवंत तुम्हाला सुद्धा मुक्त करील. आयशे विचारोनी मनी, स्वस्थ बैसला सानी, कपिने देखिले दुरोनी, मग धावोनी तेथे आला. असा मनामध्ये काळनेमी नावाच्या राक्षसानं विचार केलेला आहे. स्वस्थ बसला आसनी, आणि त्या ठिकाणी विचार करत नाही बसला, आनंदाने बसला. हनुमंतानं लांबून बघितलं, काय झालं? दुरोनी देखिला तपास, हर्षिता कपीचे मनास, भरला सर्वांगी उल्हास, ऋषी मनास तेथे आला. हनुमंतानं लांबून बघितलं, साधू महान दिसते म्हणून हनुमंताला आनंद झाला. आणि त्या ऋषीचं दर्शन घेण्यासाठी हनुमंत त्या ठिकाणी धावून आलेले आहेत. हनुमान श्रीराम किंकर, राम रूप चराचर, देखे सर्वदा साचार, प्रेम थोर श्रीराम. हनुमंत असणारा प्रभू रामचंद्राचा असणारा दास होता, पण त्या ठिकाणी अंतर्बाह्य अवस्था असणारी राम बनलेली होती. जे दृश्य आहे, जे दिसणारी वस्तू आहे, त्याला रामच दिसत होतं. चराचरामध्ये असणारा रामच आहे अशी भावना हनुमंताची होती. जाशी जैशी अतिवृत्ती, ते जागते तैशाची देखती, तेही विश्वाची उपपती, श्लोक संपत्ती. ज्याची अंतर्वृत्ती जशी असेल तसं सर्व असणारं त्याला जग दिसतं. नाथ महाराज सांगू लागले, त्या विषयाचा असणारा श्लोकार्थ सांगणार आहे, ते ऐका असं सांगू लागले. सज्जनाचे मुख लक्षण, ब्रह्मस्वरूप सोये आपण, जग देखणे पुब्रन पूर्ण, कपट चिन्ह सज्जनाचं लक्षण या ठिकाणी असणारे नाथबाबा सांगू लागलेले. सज्जनाचं लक्षण म्हणजे सज्जन असणारे पूर्ण ब्रह्मरूप असतात, आणि ब्रह्मरूप असून जे जे दिशे ते भगवंताच्या मानेचे अशी अवस्था असती असं सांगू लागलेले. जिनोनी काम क्रोध, दमुनींद्रियाचे दद, वाचक शिव मुंडे. कंद परमानंद
जिनानी काम क्रोध आणि त्या ठिकाणी परमानंदाचा आनंद प्राप्त होता असं सांगू लागलेले आहेत. त्याशी दृश्य द्रष्ट दर्शन घ्याते घेते आणि ध्यान वाचक रामहरी महाराज मुंडे. अवघे चित्तन द्रष्टा असणारा द्रष्टा म्हणजे हनुमंत दृश्य असणारा जी दिसणारी वस्तू आहे त्याला असणारी पाहण्याची जी क्रिया आहे ते ध्येय ध्यान असणार सर्व भगवंतच आहे अशी भावना चितगड आहे सर्वात पोत असणारा भरलेला आहे अशी अवस्था असणारी हनुमंताची होती असं सांगू लागले.